नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपल्यासाठी एक वेगळाच भाजीपाल्याचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. ते म्हणजे चायनीज भाजीपाला. चायनीज भाजीपाला का तर ह्याला असलेली प्रचंड मागणी. आता वेगवेगळ्या शहरामध्ये म्हणजे सिटी मार्केट म्हणजे पुणे असेल, मुंबई असेल, बेंगलोर, दिल्ली, हैदराबाद यासारख्या मार्केटमध्ये अशा भाजीपाल्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. हॉटेल्समध्ये मागणी आहे. आपण जर शेतकऱ्यांनी अशा प्रकारचा नवीन प्रयोग भाजीपाला लागवड केला तर नक्कीच याला 2 पैसे आपल्याला नक्कीच जास्त मिळू शकतात. लागवड केल्यानंतर साधारणपणे 35 ते 40 दिवसात हे काढण्यास येते. मोठमोठ्या हॉटेलमध्ये म्हणजे पिझ्झा असेल, बर्गर असेल किंवा इटालियन जे पदार्थ बनवतात त्यामध्ये असा भाजीपाला सर्रास वापरला जातो. तसेच मोठमोठे लोक सॅलडमधून अशा प्रकारचा भाजीपाला खरेदी करतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्यासाठी एक संधी आहे. अशा प्रकारचा आपण चायनीज भाजीपाला आपल्या शेतात लावला तर नक्कीच 2 पैसे आपल्याला मिळू शकतात. मोठमोठ्या शहरामध्ये याला मागणी आहे. तर आपण या भाजीपाल्याचा सविस्तर व्हिडिओ पुढे पहा. अधिक माहिती आपल्याला भेटून जाईल. तर ही समोर जे आपण पाहताय म्हणजे कोबी सारखी गड्डा असलेली भाजी म्हणजे हा इतका छान गड्डा आहे की ती बघूस्तवर खाऊ वाटते. अशी ती भाजी. याचं नाव आहे लेटुस बटाविया आणि याचा वाण आहे कॅपिरा नावाचे. लागवड आपण वर्षभर केव्हाही करू शकतो. 25 बाय 30 सेंटीमीटर अंतरावर लागवड करायची. एकरी याचे 20 ते 22,000 रुपये लागणारे आणि तोडणी लागवडीनंतर 35 ते 40 दिवसात तयार होणारे. आकर्षक मजबूत कुरळ्या रंगाचे हे वाण आहे. बघता क्षणी खाऊशे वाटणारे हे वाण आपल्याला मोठमोठ्या हॉटेलमध्ये वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये हे वापरलं जातं आणि कमी कालावधीमध्ये शेतकऱ्यांना 2 पैसे जास्त उत्पन्न मिळवून देणारे असे हे पीक आहेत. तर शेतकरी बांधवांना आपण जी समोर लाल रंगाची पाने असलेली भाजी पाहताय तर ते काय तर ते आहे लोलो रोसा नावाची भाजी आणि याचा वाण आहे टुस्का. याची लागवड आपण वर्षभर केव्हाही करू शकतो. 25 बाय 30 सेंटीमीटर अंतरावर आपण याची लागवड करायची आहे. अशा प्रकारे आपल्याला एकरी 20 ते 22,000 याची रोपे लागतात. लागवड केल्यानंतर याची पहिली तोडणी ही 35 ते 40 दिवसामध्ये तोडणीस येते आणि याचा रंग आपण पाहिल्यास आकर्षक लाल रंगाचं हे वाण आहे. ओपन फील्डला आपण मल्चिंग पेपरवर किंवा हायड्रोपॉनिक तंत्रज्ञानाने घरगुती सुद्धा याची लागवड करू शकतो. आपण पिझ्झा, बर्गर किंवा इटालियन जे पदार्थ आहेत त्यामध्ये आपण ही भाजी पाहिलेली असेल. तर शेतकरी बांधवांनो, समोर जो आपण भाजीपाला पाहताय तो आहे आईसबर्ग लेटुस नावाचा. याचा वाण आहे बोटिओल. याची आपण लागवड वर्षभर केव्हाही करू शकतो. तसेच अंतर 20 बाय 15 सेंटीमीटर या अंतरावर लागवड करायची आहे. याचे एकरी आपल्याला 20 ते 22,000 रोपे लागतात आणि पहिली तोडणी लागवडीपासून 50 ते 55 दिवसात काढणीस तयार होते. याचा गड्डा पाहिल्यास आपण घट आणि कमी कोट असलेला असा गड्डा आहे. परिपक्वता याची मध्यम आहे आणि आपण याची लागवड ओपन फील्डवर मल्चिंग पेपरवर आणि हायड्रोपॉनिक तंत्रज्ञानाने सुद्धा करू शकतो. तर तुम्हाला ह्या भाजीकडे बघून वाटलं असेल का बाबा हा आपल्याकडचा कोबू वगैरे आहे काय? तर कोबू हा नसून हा सुद्धा चायनीज भाजीपालाच आहे आणि याचं नाव आहे लोलो बियांडा आणि याचा वाण आहे डाबी. तर अशा प्रकारचा हा भाजीपाला आहे ना, तो पिझ्झा, बर्गर असेल किंवा शहरातील लोकं हे डाएट प्लॅनमध्ये हा भाजीपाला सॅलडमधून वापरला जातो आणि याची सुद्धा आपण लागवड 25 बाय 30 सेंटीमीटर अंतरावर करू शकतो. एकरी 20 ते 22,000 याची रोपं लागतात. लागवड केल्यानंतर 35 ते 40 दिवसात काढणीला तयार होतं. आकर्षक, मजबूत, कुरळ्या रंगाचं असा हा वाण आहे. दिसायला सुद्धा कशाप्रकारे एकदम छान दिसतोय, की अशा खाऊ वाटतोय असा हा वाण आहे. तर शेतकरी बांधवांनो, आपण समोर ही वेगळीच भाजी पाहत असाल तर याचं नाव आहे संकरित नवलकोल आहे आणि निळसर हिरव्या रंगाची याचे पाने असतात आणि याची वाढ ही साधारण झुडपासारखी होते. गड्डा असतो याला हिरव्या मध्यम रंगाचा गड्डा असतो आणि या गड्ड्याचे वजन साधारणपणे 120 ग्रॅम ते 250 ग्रॅम पर्यंत हा गड्डा भरतो. अशा प्रकारची ही नवलकोलची भाजी आपण ह्या वेगळाच प्रकार पाहिला. तर समोर जे लाल रंगाचं भाजीपाला बघताय त्याचं नाव आहे रेडोलो. याची लागवड ही साधारणपणे 21 ते 25 दिवसात रोप तयार होण्यासाठी लागते आणि लागवड केल्यानंतर 30 ते 35 दिवसात हे रोप काढणीस किंवा खाण्यायोग्य होते. यामध्ये सुद्धा जीवनसत्व अ आणि क याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असून आपण याची लागवड मोकळ्या जागेत मल्चिंग पेपरवर किंवा हायड्रोपॉनिक तंत्रज्ञानाने करू शकतो. घरगुती भाजीपाला सुद्धा आपण याचा पिकवू शकतो. पुढील म्हणजे भाजीपाला आपण समोर पाहू शकता.
याचं नाव आहे पार्सिले भाजी. तसेच याचा वाण आहे वेगा. याचे रोप तयार होण्यासाठी साधारणपणे 45 ते 50 दिवस लागतात आणि लागवड केल्यानंतर याची पहिली तोडणी ही आपण 55 ते 60 दिवसानंतर करू शकतो. यामध्ये जीवनसत्व क चे प्रमाण भरपूर आहे. तसेच मधुमेह आणि हृदयविकार असणाऱ्या रोगांसाठी ही भाजी अगदी उपयुक्त ठरलेली आहे. तर समोर आपण जे पीक पाहताय ते आहे रोमेन नावाचं आणि याचा वाण आहे झेंडू. तर अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या हॉटेलमध्ये किंवा मॉलमध्ये विक्रीसाठी भाजीपाला ठेवला जातो. याचा सुद्धा रोप तयार करण्यासाठी 21 ते 25 दिवस लागतात आणि लागवड केल्यानंतर साधारणपणे 35 ते 40 दिवसामध्ये हे खाण्यायोग्य किंवा काढणीसाठी तयार होते. याचे उत्पादन पाहिल्यास 5 ते 6 मेट्रिक टन आपण याचे एकरी उत्पादन घेऊ शकतो. तसेच त्याच प्रमाणात पोटॅशियमचे यामध्ये प्रमाण जास्त आहे आणि हृदयविकार असणाऱ्या व्यक्तींसाठी हा भाजीपाला योग्य ठरला आहे. तर आता आपण रोमेन हा भाजीपाला पाहिला. त्यातीलच ही दुसरी व्हरायटी आहे नाडेर नावाची. याची सुद्धा रोप तयार होण्यासाठी 21 ते 25 दिवस लागतात आणि काढणीस तयार होण्यासाठी 35 ते 40 दिवसात हे पीक तयार होते. यामध्ये सुद्धा पोटॅशियमचे प्रमाण जास्त आहे आणि हृदयविकार असणाऱ्या व्यक्तींसाठी ही भाजीपाला गुणकारी ठरला आहे. याच भाजीपाल्यातील पुढचं पीक म्हणजे बटर हेड नावाचं. याचा ओलारी हा वाण असून जीवनसत्व क हे आपल्याला यामध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. याची सुद्धा लागवड केल्यानंतर साधारणपणे 35 ते 40 दिवसामध्ये हे काढणीस किंवा खाण्यायोग्य होते आणि उत्पादन 5 ते 6 मेट्रिक टन याचे आपण घेऊ शकतो. याची लागवड पाहिल्यास आपण मोकळ्या जागेत मल्चिंग पेपरवर किंवा हायड्रोपॉनिक तंत्रज्ञानाने याची लागवड करू शकते. तर शेतकरी बांधवांना यातील आपण पहिलं पीक पाहणार आहोत. याचं नाव आहे लोलो बॉयोंडा. तसेच याचा वाण हा दाबे आहे. याचं रोप तयार होण्यासाठी साधारण 25 दिवस लागतात आणि 25 दिवसानंतर आपण लागवड केल्यानंतर 35 ते 40 दिवसामध्ये याचं पीक हे काढणीस तयार होतं. उत्पादन आपण याचं एकरी पाहिल्यास 6 ते 8 मेट्रिक टनापर्यंत याचं उत्पादन मिळू शकतो आणि आपण मोकळ्या जागेत असेल किंवा हायड्रोपॉनिक तंत्रज्ञानाचा वापर करून याची आपण लागवड करू शकतो. तर व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.